हॅलो, हाय, नमस्कार. नवीन एका व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी-सकाळी जिमला जाऊन आले. पण आपण जर एखादी गोष्ट मनावर घेतली, की त्या गोष्टीमध्ये आपण सातत्य ठेवल्यानंतर नक्की आपल्याला त्या गोष्टीचं फळ मिळतं. त्यामुळे मी जिम चालू केली आहे. मला थोडं मेंटेन राहायचं आहे. वजन माझं थोडं कमी करायचं आहे. जिममधून येतानाच भाजी घेऊन आली. भाजी बाहेर काढून ठेवली, कारण उन्हाळ्यामध्ये भाजीला पाणी सुटते. त्यानंतर अंघोळ वगैरे केली, बाकीची कामं आवरली, देवपूजा वगैरे केली, स्वच्छता केली. त्याच्यानंतर आज जेवण करायचं होतं, कारण मुलाची शाळा जरा सकाळची झाली, त्याला फक्त स्नॅक्स द्यायचं. त्यामुळे जेवण आता जिमवरून आल्यानंतर करावं लागतं. त्यामुळे खूप गडबड होती. तर आज जेवणाला बनवणार होते गवारीची भाजी, चपाती आणि शुभमला आज केळाचे शिकरण खायचे होते. त्यामुळे जास्त स्वयंपाक वगैरे काही नव्हता. उन्हाळ्यामध्ये, गरमीमध्ये आपल्याला जेवण जास्त जातच नाही. पण आपण जास्त पाणीच पितो आणि नक्की उन्हाळ्यामध्ये असं वाटतं जेवणाला चवच नाही. त्यानंतर चपातीचे पीठ वगैरे मळून घेतले, गवारी नीट करून घेतली. गवारी करताना गवारी स्वच्छ धुवून घ्यायची आणि गवारी थोडी तेलात आधी भाजून घ्यायची. खूप छान होते. गवारी भाजून झाल्यानंतर त्याला फक्त आपण तेलामध्ये, कढईमध्ये कांदा टाकायचा. कांदा भाजून झाल्यानंतर गवारी टाकायची. गवारी पण भाजून झाल्यानंतर थोडं चटणी, मीठ टाकायचं. असं मस्त अशी फडफडीत गवारी टाकायची. त्याला शिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. गवारी शिजल्यानंतर थोडं 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं. गवारी खूप टेस्टी होते. चपात्या वगैरे करून घेतल्या आणि आज मस्त असं जेवण होतं. आजच्यापुरतं एवढंच. थँक